जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला सोलापूरमध्ये चांगले यश मिळाले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये विजय मिळवला असला तरी त्यांच्या घरातल्या सदस्यांना साताऱ्यात पराभव पत्करावा लागलाय आणि त्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरेंना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. तसंच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसच्या निकालावर भाष्य करताना माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता असा खळबळजनक दावा जयकुमार गोरेंनी केला. त्याचा तपास सध्या पोलिसांमार्फत सुरू असल्याची माहिती गोरे यांनी दिली. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावरती गुंड म्हणत टीका केली होती. ज्या पद्धतीची मतं भारतीय जनता पक्षानं गावागावात घेतली त्यातून अनेक कार्यकर्त्यांना दमबाजी मारहाण हे प्रकार झाले. त्यातून एक तर विषय असा समोर आला की आमचे तिथले माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास करतायत की त्यांच्या खुनाचाही कट करण्यात आला आणि तो कट कुणी केला हेही आपल्याला या अनुषंगानं भविष्यात समोर येईल त्या माहिती सगळ्या. त्यामुळं अशा पद्धतीनं कोण गुंड आहे कोण काय आहे त्या संदर्भात आपल्या काही माहित्या पुढे येतील आणि तेव्हा आपण त्यावर चर्चा नक्की करू. परभणीमध्ये ठाकरे सेनेचा महापौर करण्यासाठी काँग्रेसच्या मदतीची आवश्यकता आहे.